नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला पॉईंट आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲज ॲमीटर. म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲमीटरमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा. मग मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला ॲमीटरमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर त्या गॅल्व्हनोमीटरला छोटा रेझिस्टन्स की ज्याला आपण शंट म्हणतो एस, तो गॅल्व्हनोमीटरला पॅरलल जोडायचा आहे. Moving coil galvanometer is converted into ammeter by connecting low resistance called as shunt parallel to galvanometer. आता डायग्राममध्ये बघा, एक गॅल्व्हॅनोमीटर जी आहे त्याला लो रेझिस्टन्स कॉल्ड ॲज शंट एस, त्याला आपण पॅरललमध्ये जोडलेला आहे. सर्किटमधनं जाणारा करंट आय आहे, तो दोन भागामध्ये डिव्हाइड होतो. एक आय जी जो गॅल्व्हॅनोमीटरकडनं जातो आणि एक आय एस जो करणार आहे शंटमधनं जाणार आहे. आणि म्हणून आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस, आणि मग आय एसची किंमत येईल आय मायनस आय जी. आता बघा, जी आणि एस हे पॅरलल आहे आणि म्हणून पोटॅन्शियल अक्रॉस एस इज इक्वल टू पोटॅन्शियल अक्रॉस जी. पण पोटॅन्शियल अक्रॉस एस किती असेल, तिथून जाणारा करंट आय एस इंटू एस, आणि पोटॅन्शियल अक्रॉस जी का असेल, तिथून जाणारा करंट आय जी इंटू जी. आणि म्हणून एस इंटू आय एस इज इक्वल टू जी इंटू आय जी. मग पुन्हा बघा, पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस एस इज इक्वल टू पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस जी. मग आपण किमती भरूया. एस इंटू आय एस बरोबर जी इंटू आय जी. मग एस म्हणजे शंटची किंमत हवी आहे, मग एस बरोबर जी आय जी अपॉन आय एस. आता आपण आय एसची किंमत काढलेली आहे आय मायनस आय जी, ती किंमत भरूया. मग एस इज इक्वल टू जी आय जी अपॉन आय मायनस आय जी. याला म्हणतो दिस एक्सप्रेशन गिव्ज द रिक्वायर शंट. या इक्वेशनमध्ये फक्त आपल्याला आयची किंमत भरायची आहे. आय हा एन टाइम्स आय जी असल्यामुळे आयची किंमत आपल्याला भरायची आहे एन आय जी. आता या ठिकाणी आपण आयची किंमत भरली एन आय जी. मग इक्वेशन झालं एस इज इक्वल टू जी आय जी अपॉन एन आय जी मायनस आय जी, आणि खाली आय जी कॉमन येईल आणि मग आय जीला वरचा आय जी जाईल. मग राहील एस इज इक्वल टू जी कंसामध्ये एन मायनस वन. इथे गॅल्व्हॅनोमीटर ॲज ॲमीटर हा पॉईंट संपलेला आहे. आपला टॉपिक आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर ॲज व्होल्टमीटर. मग मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर व्होल्टमीटरमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, तर मोठा रेझिस्टन्स आर गॅल्व्हॅनोमीटरला सिरीजमध्ये जोडायचं आहे. कसं, पुन्हा बघा, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर इज कन्व्हर्टेड इन टू व्होल्टमीटर. कसं, बाय कनेक्टिंग हाय रेझिस्टन्स आर इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर. आता डायग्राममध्ये बघा, एक गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि त्याला व्होल्टमीटरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी एक मोठा रेझिस्टन्स आर त्याला सिरीजमध्ये जोडलेला आहे, आणि या अरेंजमेंटला म्हणतो आपण व्होल्टमीटर. बघा, सर्किटमधनं जाणारा करंट किती आहे, आय जी हा करंट आहे. आय जी एवढा करंट गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जाईल आणि तेवढाच करंट रेझिस्टन्समधनं जाणार आहे. टोटल पोटॅन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही. मग हा टोटल पोटॅन्शियल डिफरन्स कसली बेरीज आहे, व्ही वन आणि व्ही टूची. मग व्ही वन का आहे, पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर, आणि व्ही टू का आहे, पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस रेझिस्टन्स, आणि म्हणून व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू. मग आता आपल्याला किमती भरायच्या आहेत. व्ही वनची किंमत किती येईल, मग व्ही वनची किंमत म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरमधनं जाणारा करंट आय जी इंटू जी. म्हणजे व्ही वनची किंमत आलेली आहे आय जी इंटू जी, आणि व्ही टूची किंमत कशी असणार आहे, रेझिस्टन्समधनं जाणारा करंट आय जी आणि रेझिस्टन्स आर यांचा गुणाकार. मग व्ही टू इज इक्वल टू आय जी इंटू आर. मग आता आपण दोन्ही किमती भरूया. कशामध्ये, व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू. मग व्ही वनची किंमत आहे आय जी जी आणि व्ही टूची किंमत आहे आय जी आर. मग इक्वेशन काय येईल, व्ही इज इक्वल टू आय जी जी प्लस आय जी आर. मग राईट साईडला कोण कॉमन येईल, आय जी. मग इक्वेशन काय येईल, व्ही इज इक्वल टू आय जी कॉमन आला, मग कंसामध्ये जी प्लस आर. आता आय जी लेफ्ट साईडला अपॉन होईल, मग व्ही अपॉन आय जी इज इक्वल टू जी प्लस आर. तो जी त्या साईडला जाणार आहे. मग किंमत होईल आर इज इक्वल टू
V/IG मायनस जी आणि ह्याला म्हणतो आपण रिक्वायर रेझिस्टन्स. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर व्होल्टमध्ये करण्यासाठी लागणारा रेझिस्टन्स आरची किंमत किती असेल तर R = V/IG मायनस जी. इक्वेशन नंबर 2 का आलेला आहे R = V/IG मायनस जी. आता या ठिकाणी फक्त व्हीची किंमत भरायची आहे. V इज N टाइम्स VG. मग व्हीची किंमत आहे V = NVG. मग आपण ती व्हीची किंमत भरूया. मग येणार आहे R = व्हीची किंमत NVG/IG मायनस जी. आता VG/IGची किंमत असते G. VG/IGची किंमत G भरूया. मग इक्वेशन आपलं होईल R = NG मायनस जी. आता राईट साईडला G कॉमन येईल. मग R = G ब्रॅकेटमध्ये N-1 आणि धिस इज द इक्वेशन ऑफ करणारा रेझिस्टन्स कशासाठी जे गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर व्होल्टमीटरमध्ये करण्यासाठी. मग गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर व्होल्टमीटरमध्ये करण्यासाठी जो आपण रेझिस्टन्स मोठा रेझिस्टन्स सिरीजमध्ये जोडतो मग त्या आरची किंमत किती असावी तर R = G ब्रॅकेटमध्ये N-1. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.